हॅलो फ्रेंड्स, दिसते मी तुम्हाला? येस, आम्ही चाललेलो एक मिनटं पहिले बघा किती वाजले 7 आणि आम्ही चाललेलो आहे आज गणपती बुक करायला. ये मला मला गणपती बाप्पा येणार असेल तेव्हा मला इतकं इतकं भारी वाटतं ना, काय माहित का, पण खूप भारी वाटतं. आणि त्याच्यात माझा भाऊ आत्ता झोपलाय. मी त्याला बोलतेय की प्लीज 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 आवर पटकन. माझी मम्मी पण रेडी झाली आहे. मम्मी चल, बाळाला उठव, बाळा उठतच नाहीये. आणि बघा ना, मम्मीने ना हे सोफ्यावर टाकलंय. आय डोंट नो, याला काहीतरी बोलतात, काय गालिच्छा समथिंग बोलतात. इतकं इतकं सुंदर दिसतोय, खूप भारी. म्हणजे लिटरली माझ्या ड्रेसवरचे फ्लावर्स आणि हे हे मॅच होत आहे. मला खूप आवडलं. मम्मीने देवपूजा वगैरे केली आहे. हा, येस, देवपूजा वगैरे झाली आहे. आता आम्ही जाऊ, गणपती बुक करू आणि तुम्ही ब्लॉग शॉट पर्यंत प्लीज पहा. ओके. सो फायनली आशुतोषला कसं बसं उठवून गणपती बुक करायला आणलंय. त्याला म्हटलं तू चल तू चल तू चल. आणि इकडे असं मला वाटलं की गणपती नाही आहेत, पण आतमध्ये आल्यावर खूपच मोठे मोठे गणपती आहेत आणि खूपच आहेत. हे बघा, आमचं फिक्स असतं लालबागचा राजा विथ तो मातीचा गणपती असावा, म्हणजे शाडूचा गणपती असावा. प्लास्टर ऑफ पॅरिसचे गणपती आम्ही घेत नाही. पण प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणपतीला शाईन खूप असतं. फॉर एक्झाम्पल, हा बुक झालाय, ऑलरेडी बुक झालाय. खूप सुंदर आहे आणि मातीची मूर्ती खूप जड असते. वाव, दगडूशेठ हलवाई पण मस्त आहे, खूप सुंदर आहे. पण आम्ही लालबागचा राजा कन्फर्म, हेच असतं आमचं. हे बघा, लालबागचा राजा किती सुंदर दिसतोय ना. हे जे हे बघा, हे सगळे पॅक केलेले आहेत ऑलरेडी. तिकडे आहे ना मातीचे, तिकडे शाडूचे गणपती सगळं त्या साईडला. भारी वाटते गणपती बाप्पाला बघून. हेच आहे बाप्पा शाडूचे. याच्यात आहे बघा, लालबागचा राजा. एवढाच बरा आहे बाई, एवढाच बरा आहे. अगं लय छोटा आहे मम्मी, अजून आपल्याला बघायची, लगेच बुक नाही झाला हा. आम्ही इथे एक शेशी वडापाव म्हणून आहे, तिथे वडापाव घ्यायला आलो. गणपती अजूनही बुक नाही झाले. आम्ही 4-5 दुकानात पाहिलं, पण आता काय माहित कधी बुक होतं, कारण ना मूर्तीच पसंत पडत नाही. एकतर शाडू मातीच्या मूर्त्या खूप 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 कमी असतात, त्याच्यामुळे पण माहित नाही. आणि आशुतोष बोलला की त्यांचा वडापाव खूप फेमस आहे, खाऊन बघू. म्हटलं ठीक आहे. आम्ही गरम गरम वडापावसाठी थांबतोय. आशुतोष बिल करायला गेलाय, ते बघा. आम्ही आलोय भिंगारी गावात, जिकडे फक्त गणपतींचे कारखाने बघा दिसतंय. दिसले खूप सारे गणपती तिथे. दादा, शाडू मध्ये लालबागचा राजा आहे, दाखवा ना. हे बघा, इकडे काम चालू आहे अजून मूर्त्यांचं. आम्ही दरवर्षी इथे येतो. अजून काम चालू आहे का? आणलाय ना हा, त्या खालच्या 1.5 फूटवर टाकायचा आहे ना. पप्पा, हे बघा लालबागचा राजा किती आहे हा? दीड. हा, हा पण सुंदर आहे. मम्मी, याला आपण लाल रंग द्यायला सांगू शकतो आता. मातीमध्ये आपण हा मातीमध्ये आहे. मातीच आहे. मातीचा किती आहे साहेब याची? 1.5 फूट आहे. प्राइस. 18 इंच. हा, ए, माती प्राइस किती आहे? 3.5. बाळा, हे बघ, लालबागचा राजा. कंप्लीट आहे का? नाही कंप्लीट पाहिजे तो करेल तुम्हाला मालूम नाही. पाहिजे तो कलर, मग आपल्याला रेड पाहिजे. कोणी मूर्त आले ती कशी करून तुम्हाला मिळेल.
अच्छा ओके. आणि त्याची ज्वेलरी गोल्डन हवी आहे, बाकी सगळं रेड. पूर्ण रेड पूर्ण रेड. आणि ज्वेलरी गोल्डन, मुकुट गोल्डन, आणि मागचं जे ते काय बोलतात त्याला, हा सिंहासन, ते लालबागच्या राजाचं ज्या रंगाचं असेल ते गोल्डनच होता मागच्या टायमाला. मग मग मोरपंखी कलर. हा मग तुम्हाला दाखवतो ना. अजून एखादा असा दाखवायला पीओपी माझा घरी बघून. अजून आहे एखादा? आपल्याला शाडू पाहिजे ना पण. हा तो मग तो शाडूच आहे. तो शाडूच आहे. कलर बघा, कलर दाखवतो. लालबागचा तिकडे दाखवतो. हा दाखवा तिकडे. आपण आहे एक समोर. भाऊ इकडे येताना व्यवस्थित ये. पप्पा बघा तू. हा तसा चालेल सिंहासनाचा रंग. तो कलर तसाच ठीक आहे, फक्त रेड कलर मध्ये पाहिजे. पूर्ण रेड पाहिजे ना. पूर्ण रेड, पण सिंहासन वेगळ्या रंग. आणि धोतर वगैरे तो पण रेड. ऑल बॉडी पूर्ण गणपती रेड ना. हा कोण जाईल? पण हे गोल्डन दागिने. हा ते गोल्डनच येणार. ते लाल कलर. ते लाल नाही येणार. त्याला काही हे येईल का हो, फेटा वगैरे? लालबागला फेटा शक्यतो सोबत नाही. अच्छा. लावाला आपण लावू शकतो पण एक चांगला सांगतो. आपण लालबागच आहे ना. कलर असतात द्या. पण हा शाडू वाटतोय, सॉरी पीओपी आहे का? आपण जे दाखवायचं एक आणि करायचं एक आपलं तसं नाहीये. तेवढाच आहे का, याच्यापेक्षा तो मोठा आहे. सेम आहे. हे बघा माती. ती पण माती. हा. बोलायला नको का. तो पण माती आहे ना? हा ती पण माती. मातीचाच आहे. हा असं सिंहासन पण चालेल. दोन्ही सेम आहे का, पण तो जास्त उंच वाटतो? नाही तो वर ठेवल्यावर कसं वाटते दोन्ही सेम आहे. सेम आहे. फायनली गणपती बुक झालाय आणि आता आम्ही शिवस्फिअर व्हेज मध्ये जेवायला आलोय. बापरे, इकडे सगळ्या रेस्टॉरंटला वेटिंग आहे. काय यार, जिकडे जावा तिकडे वेटिंग आहे. हो. बघा इकडे पण वेटिंग आहे. सो फायनली आम्ही घरी आलोय. घरी येता येताच आम्हाला 10:30 वाजलेत. खूप कंटाळा आलाय, पण आता मी पहिले कपडे बदलते. मी टिकली लावून गेले होते जाताना, त्याची टिकली पडून गेली. आणि तुम्ही सांगा, गणपती बाप्पाची कोणती मूर्ती आम्ही बुक केली आहे? एवढ्या सगळ्या तुम्हाला दिसल्या आणि त्याच्यातल्या आम्हाला बऱ्याच आवडल्या. पण तुम्ही त्याच्यात सांगा आता, तुम्हाला काय काय किती ओळखता तुम्ही लोक मला? कुठली मूर्ती बुक केली असावी आम्ही? सांगा तुम्ही. ओके, तोपर्यंत मी कपडे वगैरे चेंज करते. ब्लॉग संपलेला नाही. ओके. हे बघा, हा सगळा बेड होता, क्लीन केलाय. हे बेडवरचं बेडशीट सुद्धा काढलंय. कंटाळा आला. अगं बाई, मी तुझ्या फोनवर बसली वाटतं. बघ मम्मी, मी तुझ्या फोनवर बसली. साफसफाईचा व्हिडिओ नाही घेतला. एक मी मिनी ब्लॉग टाकणार आहे, तो तुम्ही बघा. आणि तुम्ही बोलसाल काय ही सारखं सारखं तोच चीज घालते. मला जी भेटतं ना ती मी घालते. ओके. माझी मम्मी बघा स्किन केअर करायला बसते एवढ्या नंतर. आणि हे कपडे वाळत घातले. मग मी कपडे कधी वाळत घालायची बंद करणार आहे? कारण कपडे सुवत ना, तिला तरी काय म्हणायचंय. अरे यार नको, आज नको. दादा चला झोपते आता. बघा किती वाजले, 12 वाजायला 10 मिनिटं. झोपते आता. सगळ्यांना बाय बाय, गुड नाईट, बाय.